नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पोह्याचा चिवडा। तर त्यासाठी मी हे 1 किलो पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी 1 पेला तेल घेतलेला आहे, अर्धी वाटी डाळे घेतलेल्या आहेत, 6-7 लसूण सालासकट ठेचून घेतलेले आहेत, पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे। आणि या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, मी एवढ्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला, आपलं टोप गरम झालेलं आहे, तर आपण आता हे तेल टोपात घालून घेऊया आणि सर्वात आधी आपण खोबरं तळून घ्यायचं। बघू शकता मंडळी, आपलं खोबरं तळून झालेलं आहे, तर ते आपण आता काढून घेऊया ताटात। चला आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। तुम्ही बघू शकता मंडळी, आपले शेंगदाणे आता असे फुटायला लागलेले आहेत, तडतडायला लागलेले आहेत, तर ते आता तळून झालेले आहेत। तर आपण आता ते ताटामध्ये काढून घेऊया। खूप जास्त असं करपवायचे नाही ते। बघू शकताय मंडळी, आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत, तर ते आपण आता ताटात काढून घेऊया। ते खूप असे करपवायचे नाही। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर सर्वात आधी आपण मोहरी घालायची आणि छान तडतडू द्यायची, आणि मोहरी छान तडतडली नंतरच आपण जिरं घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपली मोहरी तडतडत आहे, लगेच जिरं घालायचं नाही। तर मोहरी आपली तडतडली आहे, तडतडत आहे, तर आपण आता जिरं घालून घेऊया। जिरं पण छान तडतडू द्यायचं। नंतर आपण हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यानंतर आपण लसूण घालणार आहोत। लसूण घातल्यानंतर आपण घालणार आहोत मिरची। मंडळी तुम्ही बघू शकता, आपल्या मिरच्या आणि लसूण आपली छान अशी कुरकुरीत झालेली आहे। कुरकुरीत होईपर्यंत आपण तळायचं होतं, आणि मग आता आपण त्याच्यामध्ये डाळ्या घालायच्या। मिरची आणि लसूण ओला नाही राहायला पाहिजे, नाहीतर आपला चिवडा नरम होतो। तर ती मिरची आणि लसूण
चांगली तळून घ्यायची तेलामध्ये, नंतरच डाळ्या टाकायच्या. आता डाळ्या टाकल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे हा कढीपत्ता, जो मगाशी इन्ग्रेडियंटमध्ये सांगायचं राहून गेलेलं आहे. कढीपत्ताने छान असा त्याचं सगळं पाणी गेलं पाहिजे, असं छान तळून घ्यायचं आहे. आता आपण हळद घालणार आहोत. त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पोहे. ह्याला छान फ्राय करून घ्यायचा, हलवून घ्यायचे चांगले. आता आपण हे 15 मिनिटं असं मंद गॅसवर मध्ये मध्ये असं हलवत राहायचं. आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया खोबरं आणि शेंगदाणे. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, या खोबरं आणि मंडळी आपण आता मीठ घालून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार. आणि आता पिठी साखर घेऊया चवीनुसार. आणि आता आपण पुन्हा याला 6-7 मिनिटं मीडियम गॅसवर हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या चिवड्याला किती छान कलर आलाय. तुम्ही बघू शकताय मंडळी, आपला चिवडा रेडी आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरूया टोप. तुम्ही बघू शकताय मंडळी, आपला पोह्याचा चिवडा किती छान झालेला आहे. आणि पोहे अजिबात तुटलेले नाही आहेत. तर ते का तुटलेले नाही आहेत, तर आपण अजिबात पोहे उन्हामध्ये वाळवलेले नाही आहेत किंवा आपण भाजूनही घेतले नाही. डायरेक्ट आपण पोहे दुकानातून आणून चाळून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्हाला चिवडा बनवायचा असेल तर पोहे फक्त चाळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम अख्खे राहिलेले आहेत पोहे, अजिबात तुटलेले नाही आहेत. आपण जेव्हा त्याला मधून हलवत असतो ना, तेव्हा तो पोहा भाजून घेतला किंवा उन्हात वाळून घेतला तर तो तुटू शकतो, तुटतो, बरेचदा चुरा होतो त्याचा. त्याच्यामुळे आपण फक्त पोहे चाळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने चिवडा बनवायचा. तर माझा हा चिवडा रेसिपी तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.